इथं आयोजित केला आहे। आज तुमच्या सर्वांच्या पुण्याने, या महाराष्ट्राच्या पुण्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याने, बाबासाहेबांच्या पुण्याने, सर्व महापुरुषांच्या पुण्याने आज वैभव फुले या मंचावर उभा आहे। ही फक्त आणि फक्त तुमची पुण्य आहे बांधवांनो। छोट्याशा गावातला हा छोटासा कलाकार आज मोठ्या मंचावर येऊन गाणं गातोय। ही फक्त आणि फक्त तुमची पुण्य आहे। असाच आशीर्वाद माझ्या राहू द्या। ऐका अरे सारी दुनिया में होशियार थे अम्बेडकर, अरे सारी दुनिया में अरे होशियार थे अम्बेडकर। हर मुसीबत और गम सहने को तैयार थे अम्बेडकर। अरे गरीबों की डूबी बस्ती का अरे आधार थे अम्बेडकर। और
अरे घाबरून माझा दिवाळी अरे बघून माझा दिवाळी तवा उडतो दुरुळा अरे बघूला माझा दिवाळी कापती चल चला अरे घाबरूला माझा दिवाळी कापती चल चला आता उडतो दुरुळा अरे भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी अरे भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी हम जय भीम वाले धम्मकी यहाँ पर चलते हैं ये मनुवादी लोग अरे यूं ही हम पे चलते हैं हम जय भीम वाले धम्मकी यहाँ पर चलते हैं ये मनुवादी लोग अरे यूं ही हम पे चलते हैं लेकिन ये बाबा साहब की औलाद है यारो हम तो दुश्मनों को भी जय भीम करते हैं अरे भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम छावे आम्ही नाही लागू नका कोणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी भीम शक्तीचा रे तुम्हा बाजू आम्ही पाणी अरे बोट जर कराल करू हात लुळा या जयंती समितीनं हे दाखवून दिलंय अरे वोट पे जर कराल करू हात कसं मारामारी करून नव्हे खून खराबा करून नव्हे शिक्षणाने वोट हात गोळा केलाय अरे वोट जर कराल करू हात आता उडतो दुरुळा
अरे निळा झेंडा आहे आमच्या लेकीचं निशाण, निळा झेंडा आहे आमच्या लेकीचं निशाण, निळा झेंडा आहे आमच्या लेकीचं निशाण. त्याकडं बघाल कोणी वाकड्याला जाण, त्याकडं बघाल कोणी वाकड्याला जाण, त्याकडं बघाल कोणी वाकड्याला जाण. अरे डोळे 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 अरे मी डोळे बाहेर काढू त्याला परवानला, अरे डोळे बाहेर काढू त्याला परवानला. अर्धवा उडतो दुरुळा, लक्ष असावं गीताचा शेवट करत आहे. अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन, ध्येय आहे आमचं ते संसद भवन, ध्येय आहे आमचं ते संसद भवन. अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन. आज भारत देश स्वतंत्र होऊन कित्येक वर्ष झाली. बाबासाहेबांनी या देशाला सुंदर अशी घटना लिहून दिली, तरी आम्ही स्वप्नातच जगत आहोत की त्या संसद भवनावर कधी निळा झेंडा फडकणार आहे. ते का फडकत नाहीये याचं एक छोटंसं उदाहरण देतो. ऐका, कधी फडकाय पाहिजे कधी फडकणार हे सुद्धा सांगतो. अरे शासन करण्या दलित माझा दलित गुसावा, अरे शासन करण्या दलित माझा दलित गुसावा, अरे शासन करण्या दलित माझा दलित गुसावा. दलित नाही शहरात नाही जिल्ह्यात नाही थेट दिल्लीत. अरे शासन करण्या दलित माझा दलित गुसावा. अरे उद्या भरडाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा, झेंडा भीमाचा दिसावा, झेंडा भीमाचा दिसावा. शासन करण्या दलित माझा दलित गुसावा, शासन करण्या दलित माझा दलित गुसावा. अरे उद्या भरडाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा, झेंडा भीमाचा दिसावा, भरडाच्या दारावर झेंडा भीमाचा दिसावा. त्यावेळेस ज्या दिवशी आपण सर्व एक होत नाही, त्याच वेळेस या संसद भवनावर निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही बाळा. म्हणून सांगतो, अरे ध्येय आहे आमचं ते संसद भवन, ध्येय आहे आमचं ते संसद भवन, ध्येय आहे आमचं ते संसद भवन. भवनावरती भडकविण्या निळते निशाण, भवनावरती भडकविण्या निळते निशाण, भवनावरती भडकविण्या निळते निशाण. अरे येईल, अरे येईल, अरे येईल नाही, अरे आलाय राजेश स्वप्न भीमाचे फळा, अरे आलाय राजेश स्वप्न भीमाचे फळा. अर्धवा उडतो दुरुळा, अरे सन्मान फडकतो
धन्यवाद. छान असं गीत या ठिकाणी मी आमंत्रित करतो नाशिक रोड शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष यांचा सत्कार आमचे झोनल अध्यक्ष मधुकर जाधव साहेब हे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मधुकर जाधव साहेब, हेमंत जाधव अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे मधुकर जाधव साहेब, हरीशभाई भाडंगे साहेब यांचे सुद्धा सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यांनी सुद्धा या ठिकाणी विचारपीठावर यायचं आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. सगळी निळी जयंती झाली यावर्षी नाशिक रोडची. जबरदस्त असं व्यक्तिमत्व सन्मान चिन्ह दिलेलं आहे. ऑल इंडिया स्टेट हाऊसच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी स्वागत आहे. हरीशभाई भाडंगे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आमचे हेमंतजी जाधव साहेब हे त्यांचा सत्कार करतील. जेल रोड परिसरामध्ये सुद्धा त्यांनी 250 मुलं असे एकंदरीत 500 मुलांचं 18 तास अभ्यास आणि विविध त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपले हरीशभाई जाधव आणि आपले अनिलजी जगताप हे सुद्धा त्यांचा मान सन्मान करत आहेत. धन्यवाद. अस्मिता गादेकर हिचं आता गाणं होत आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण तिचं स्वागत करू. स्वागत ओके. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सर्वांचं पुन्हा धन्यवाद. अस्मिता गादेकर यांचं गीत आपल्यासमोर सादर होत आहे. अनुवादाच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मी जगू का मरू बाई, आम्हा कुणीच वाली नाही. अशा काळात भीम माझा कसा धावून याला ग बाई.
छान असं गीत आपल्यासमोर सादर केलं अस्मिता गादेकर यांनी. या ठिकाणी मी अभिमन्यू काळे यांना आमंत्रित करतो. त्यांनी विचारपीठावर यायचं आहे. मराठा मावळा या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब सांगणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचारपीठावर यायचं आहे. अभिमन्यू काळे आमच्या रेल्वेचे कर्मचारी, यांचा मुलगा ताबडतोब या ठिकाणी विचारपीठावर यायचं आहे. या ठिकाणी MM साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर यायचं आहे. MM साहेब इकडे बेटा. अस्मिता गादेकर हिने या ठिकाणी यायचं आहे. अस्मिता गादेकर. बारीक साहेब यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सपकाळ साहेबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद. मी पोलीस प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी गीत गायनाचा कार्यक्रम होत आहे. आपण सर्वांनी या गीताला, या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. आणि एक माझं फेमस गीत झाल्यावर माझ्या मातामावला इथं बसल्या, त्यांच्यासाठी एक रमाई, माझी एक रमाई, हे गाणं झाल्यावर मी गाणार आहे. ऐका.
ऐका हे स्वार्थापुढे तो झुकला नाही, स्वार्थापुढे तो झुकला नाही, स्वार्थापुढे तो झुकला नाही. संजय प्रभाकर गायकवाड यांच्यातर्फे 50 रुपये धम्मादान आले ते हे स्वार्थापुढे तो झुकला नाही, स्वार्थापुढे तो झुकला नाही, स्वार्थापुढे तो झुकला नाही. कर्तव्याला चुकला नाही, कर्तव्याला चुकला नाही. ऐसी करली लाजे करली, ऐसी करली लाजे करली, कीर्तीचा आवाज नगारा, कीर्तीचा आवाज नगारा. साजले साजले अगं भीम माझा कोणी नाही राहा, साजले भीम माझा कोणी नाही राहा, साजले भीम माझा कोणी नाही राहा. तेजस्वी तो चमचमणारा, तेजस्वी तो चमचमणारा, तेजस्वी तो चमचमणारा. लाखामध्ये एक खरा, लाखामध्ये एक खरा. भीम माझा साजले भीम माझा कोणी नाही राहा, साजले भीम माझा कोणी नाही राहा. आरवी अंबुर्डे याच्याकडून 50 रुपये धम्मदान आहे. एकदा जोरदार काळ झाला पाहिजे. या ठिकाणी माझ्या माता मावल्या या ठिकाणी बसल्या आहेत. त्यांच्यासाठी खास रमाई ते घेऊन येतोय मी. सर्वांची फरमाईश इथं पूर्ण होईल. पण भीम जयंती बाबासाहेबांचा कार्यक्रम आहे. माता रमाईशिवाय तो कार्यक्रम अधुरा आहे बांधव, हे लक्षात असेल. गौतमी शिरसाट यांच्याकडून 500 रुपयाला जेवे. किरण भाऊ गोळे यांच्याकडून देखील 200 रुपये. ऐका माता माऊलींनी माझ्या ह्या गीताकडे लक्ष द्यावे. कशी माझी माता रमाई होती, आपण सुद्धा कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या गाण्यातून या गीतातून आदर्श घ्यावा. आपण तर शिक्षित आहोत, सुसंस्कारी आहोत, सगळे आहोत आपण. पण त्या काळी त्यावेळी माझी माता अडाणी होती, पण माझ्या आईचं वागणं कसं होतं, तिचं मन काय होतं, आपण सर्वांनी या गीतातून ऐकावं. माता रमाईमुळे बाबासाहेब शिकले, या भारताचे भाग्य विधाते झाले. आज बाबासाहेबांमुळे आज आपण या खुर्चीवर बसलो.
त्याच्या मागचं श्रेय हे माता रामायचं होतं बांधवांना विसरू नका. म्हणून माता रामायचं गीत गातो मी. कष्टाच्या धामाने भिजली रमाई त्या नवकोटी त्या नवकोटी नको मला दाग दागिने नको मला दाग दागिने असू SK ग्रुप यांच्याकडून या गीताला 500 रुपये लागतात. ते शब्दाकडे लक्ष देत आहेत बांधव, आपण बी द्यावं. अगं भारी सोन्या हुनी कुंकवाच धनी, भारी सोन्या हुनी कुंकवाच धनी, भारी सोन्या हुनी कुंकवाच धनी, अगं भारी सोन्या हुनी कुंकवाच धनी. आमचे दादा त्यांनी जाधव साहेब आणि जगताप साहेब
ज्यांच्यामुळे आज वैभव खुने इथं तुम्हाला दिसत आहे, याच्या मागचे सगळं श्रेय ह्या दोघांचं आहे. आणि आमचे देहाडे साहेब दीपक दिवर या साहेबांनी काही क्षणापूर्वी मला सांगितलं आम्ही गाववाले आहोत. कुरवाडी या शहरात मोठे झालो, माझा आजोबा आहे कुरवाडी, त्या गावातले आमचे साहेब आहेत. साहेब एक सांगतो, अशीच चळवळ आपली टिकावी, बाबासाहेब जिवंत राहावं, ते आपल्या हाताला बांधवलं. नाहीतर आत्ताच्या कालखंडात समाज नेते लोक आपले बाबासाहेब विकून टाकले. फक्त आम्ही शायरांनी, कवी लोकांनी बाबासाहेब या ठिकाणी जीवन ठेवले. शायरांसाठी कवीसाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे बांधवांनी. ऐका लक्ष द्या. ज्यावेळेस मुंबईमध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांचा संसार चालू होता, त्या ठिकाणी माता रमाईसोबत एक प्रसंग घडतो बांधवांनो. तो म्हणजे कसा, नळाला पाणी भरायला जात असताना माता रमाईसोबत एक घटना घडते. ती म्हणजे अशी की काही शेजारच्या आया बाया माता रमाईला चिडवतात. ते म्हणतात, रामू अगं तुझा पती तर बॅरिस्टर आहे, तुझ्या गळ्यात फक्त फुटका म्हणे, बर आमच्या गळ्यात सोनं भर नाणं भर. माता रमाई त्या महिलांकडे बघते आणि गालात हळूच हसते आणि उत्तर देते, काय अगं नका सांगू कौतुक दागिन्याचं, नका सांगू कौतुक दागिन्याचं, पण आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं, नका सांगू कौतुक दागिन्याचं, आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं. मग माता रमाई हळूच म्हणते, अगं भाग्यवान माझ्यावनी नाही कोणी, अगं भाग्यवान माझ्यावनी नाही कोणी, नको मला दागिन असू जगाळ
हे जे आपण कपडे घालतो ना 20-20 हजाराचे 30-30 हजाराचे लाख रुपयाचे ती सुद्धा रमायची दे नाही बाजू ती फाटक्याला तुगड्यात नांदली तेव्हा आपण अशी दिसायला लागली म्हणून सांगतो ऐका अगं फाटक्याच साडीत आनंदाने राही फाटक्याच साडीत आनंदाने राही फाटक्याच साडीत आनंदाने राही फाटक्याच साडीत आनंदाने राही पण साहेबांना मात्र सुटा फुटा कमी पाहिजे साहेबांना मात्र सुटा फुटा फाटक्याच साडीत आनंदाने राही साहेबांना मात्र सुटा फुटात साहेबांना मात्र सुटा फुटात साहेबांना मात्र सुटा फुटात ऐका म्हातारा महिला हे धन लावलं चांगलं राहणं हे तिला काय कळत नव्हतं पण तिची बुद्धी एखाद्या बॅलिस्टर बाईला सुद्धा लाजवेल अशी म्हातारा माहित विचार होतो तिची बुद्धी होती बाबा ऐका काय म्हणते अगं साडी जरी जुनी हीच माझी पैठणी साडी जरी जुनी हीच माझी पैठणी साडी जरी जुनी हीच माझी पैठणी अगं साडी जरी जुनी हीच माझी पैठणी नको मला दाग दागिन असू द्या काळ नको मला दाग दागिन असू द्या काळ नको मला दाग दागिन असू द्या काळ दाग दागिन असू द्या काळ नको मला दाग दागिन असू द्या काळ अगं तेज सूर्याचं आहे गोंदाच्या टिळ्यात सूर्याचं आहे गोंदाच्या टिळ्यात तेज सूर्याचं आहे गोंदाच्या टिळ्यात त्या गोंदाचं मोल तुम्हाला सांगत आहे बांधवांनो माझ्या आजीला आमच्या पूर्वीच्या माणसाला विचारा त्या गोंदाचं मोल काय होतं कंपाळ भरून कुंकू लावत होते पूर्वीच्या काळात कंपाळ भरून कुंकू लावत होते पण आताच्या महिला टिकली वापरतात बरोबर टिकली चंद्रकोर काटकोर त्रिकोर ते का माहित काय 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 वापरतात पण ते कुंकू 1 रुपयाचं ते किती मोलाचं होतं माझी नगरसेवक कन्हैया साळवे यांच्याकडून 1000 रुपये असं बक्षीस आले जय ऐका ते 1 रुपयाचं कुंकू ते किती भाग्यवान होतं मावल्यांनो आता बाजारात त्याची किंमत आहे सचिन भाऊ कटारे SK ग्रुप जेल रोड पैलवान यांच्याकडून देखील 500 रुपये जय आज त्या कुंकवाची किंमत बाजारात 2 रुपये आहे साहेब ते कुंकू किती भाग्यवान होतं हे आपल्याला माहिती पाहिजे अगं तेज कुंकवाचं आहे कुंकाच्या टिळ्यात तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात किरण कोळी यांच्याकडून 200 रुपयाला जेवे अगं तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात 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 पण रत्न भारताचं आहे माझ्या गळ्यात भारताचं आहे माझ्या गळ्यात
माझे संदीप ही गुण गाई मनापासून संदीप ही गुण गाई मनापासून नको मला दाग दागिनं असू द्या काळ नको मला दाग दागिनं असू द्या काळ नको मला दाग दागिनं असू द्या काळ अगं भारी सोन्याहुनी कुंकवात धनी सोन्याहुनी कुंकवात धनी 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 अगं भारी सोन्याहुनी कुंकवात धनी नको मला दाग दागिनं नको मला दाग दागिनं असू द्या काळ नको मला दाग दागिनं असू द्या काळ नको मला दाग दागिनं नको मला दाग अनुभावहीन तोरे अनुभावहीन तोरे अनुपतोल तोरे अनुभावहीन तोरे अनुपतोल तोरे अनुभावहीन तोरे अनुभावहीन अनुभावहीन तोरे अरे अनुभावहीन तोरे शब्दाने 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 मारतो मी अरे भीमा तुझ्या अरे भीमा तुझ्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. या ठिकाणी नंतर अमरपाली पगारे यांचं गीत होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी गंगापूरहून कमलताई गायकवाड मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. ते या ठिकाणी त्या नाशिक रोड शहराच्या उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे मॅडम, त्यानंतर स्वराज गांगुर्डे, आयुष देहाडे यांचा सत्कार करू इच्छिता. कारण या दोन्ही मुलांनी हे जे चित्रीकरण आहे तर हे त्यांनी हे केलेलं आहे आणि आंबेडकर नगरपासून ते बिडकोपर्यंत आणि बिडकोपर्यंतपासून ते जेल रोडच्या परिसरापर्यंत नांदूर नाक्यापर्यंत जे काही डिजिटल लावलेले आहे त्यामध्ये या तिघांचाही सहभाग आहे. म्हणून त्यांचा सत्कार त्यांच्या मावशींच्या हस्ते त्यांचा सत्कार होत आहे. आयुष देहाड इन्कम टॅक्स ऑफिसर नेहा मोंगडे, नेहा 200 रुपयाला जेवण. वैभव आयरे असतील त्यांनी ताबडतोब सर्व समितीने या ठिकाणी यायचं आहे 2 मिनिटांमध्ये.
प्लीज सर्वांनी एन्जॉय करायचं प्लीज. शिक्षणाचं
भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं अरे धैर्य त्याचे बहुजनाचं सुख हितासाठी सर्व त्यागच हितासाठी सर्व त्यागच अरे माझ्या भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं अरे बहुजनाच्या हितासाठी भीमराय झटला अरे बहुजनाच्या हितासाठी भीमराय झटला अरे कार्यानं त्यांच्या बघा देश बघा देश चालवला कार्यानं त्यांच्या बघा देश चालवला अरे माझ्या बाबाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं अरे धैर्य त्याचे बहुजनाचं सुख माझ्या भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं वाघाचं भीमाचं काळीज वाघाचं पोरगा माझा साहेब झाला तहसील तळा मोठा आता नायब झाला तहसील तळा मोठा आता नायब झाला त्याचा दरारा असे सरकारी नोकरात त्याचा दरारा असे सरकारी नोकरात बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात राजवाड्यातला माणूस आता गावात आला राजवाड्यातला माणूस आता गावात आला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडोबा झाला साऱ्या गावचा कारभारी आमचा येडोबा झाला झाला सरपंच बोलाया लागला जोरात झाला सरपंच बोलाया लागला जोरात बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात एक विहिरीवर पाणी बाया लागल्या शेगाया एक विहिरीवर पाणी बाया लागल्या शेगाया तिथं संतेचं मंदिर आता लागला बांधाया तिथं संतेचं मंदिर आता लागला बांधाया नात जोडून खालच्यावरच्या थरात असे फटाके लावतात इव्हेंट कशाला म्हणतात तिथे समोर लावायचे